तसेच रोहिदास भला आमचे डॉक्टर देखील इथे उपस्थित झाले. त्यांचे देखील या स्पर्धेच्या वतीने सहर्ष मनपूर्वक स्वागत. या विनंती आहे आपण या स्पर्धेसाठी उपलब्ध झाले आपलं पुन्हा एकदा करू इच्छितो. सहर्ष मनपूर्वक स्वागत. चला इथून जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय तिसरा सामना. तिसऱ्या सामन्याचा विचार केला तर बोंबलवाडी टीम्स आणि त्याच्या साथीनं टीम लव्हाळी बी संघ. इथून गेम ऑन ग्रीन सिग्नल आणि इथून बॅटची लिडिंग याच्या हा शतरक्षकाकडनं चुका. अगदी दोन्ही तंगड्याच्या फटून बॉल निघून जाणार. सीमा रेषा पार. अगदी फाईन लेग रिजन मध्ये आला हा चौकार. या चौकाराच्या साहाय्याने इथं खातं खोललं जाते टीम लबाळी बी संघ. गोलंदाज ड्रॅगचा विचार केला तर विशाल आणि फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सतीश आणि त्याच्या साथीनं अर्जुन. ओहो इथून पुन्हा एकदा फटका कमालीच आहे. लॉंग लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. चेंडू आउट ऑफ द पार. अजून एक दर्जेदार चौकार. इथून या चौकाराच्या साहाय्याने धावफलकाचा विचार केला तर 8 धावा धावफलका भर दिया.
आणि इथून अगदी पॉइंटचा क्षेत्ररक्षक तैनात होता. चुका इथे होणार नाहीयेत. अगदी हलक्या हाताने ढकलून देण्याचं काम केलं होतं फलंदाज सतीशने. इथून कमालीच असेल. इथून सतीश बॅक टू द पवेलियन. बॅटर रिचमेंट त्याच्या आतमध्ये अनिलला आपण पाहतोय. इथून खऱ्या अर्थाने सतीशच्या बॅटमधून फटके पाहायला मिळाले होते. इथून अनिल आता मात्र सतीशची जागा मात्र चालवावी लागेल. इथून खऱ्या अर्थाने ओहो पुन्हा एकदा बॅटची लीडिंग एज अगदी अंदरुनी किनारा पाहायला मिळाला त्यावरती. आणि त्यावरती नक्कीच एक सिंगल कंप्लीट झाली. इथून एक सिंगल झाली कंप्लीट. एक सिंगल दाब्याच्या साहाय्याने धावफलक 9 या धावसंख्येवरती. आणि इथून अजून एकदा कमालीचा चेंडू अगदी निर्धाव चेंडूची सांगता. इथून खऱ्या अर्थाने चांगली गोलंदाजी केली जाते. खऱ्या अर्थाने 2 चेंडूवरती 2 फटके खाल्ल्यानंतर मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज विशाल कमबॅक करत असताना पाहायला मिळाला. इथून अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. ओहो बॅटची लीडिंग आहे. इथून फलंदाज होईल बाद. फलंदाज अर्जुन चपारीचा अंत. इथून सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 1 संपले. चला इथून नक्कीच इथून केला जाईल रोहिदास भला यांचा सत्कार. मी विनंती करेन रोहिदास भला आपण ते उपस्थित झाले. आपले देखील या स्पर्धेच्या पद्धतीने केलं जाईल मान सन्मान. आपण विनंती असेल कॅमेरामॅन प्लीज आपण टॉस बॉक्स कव्हर करा. आणि इथून नि बॅटर मैदानाच्या आतमध्ये भगवानला आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने विचार केला तर इथं रोहिदास भला यांचा सत्कार देखील केला जातोय. आणि गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर दुसरे षटक प्रगतीपथावरती सतीश हा गोलंदाजी ट्रॅक वरती. फुलटॉस चेंडू होता. इथून आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न दूरवरून क्षेत्ररक्षक चेंडूवरती जाणार. उचल फेक करणार. मात्र तत्पूर्वी सिंगल कंप्लीट होत असताना एकच दाब्याने इथं धावफलक पुढे सरसावला जातोय. धावफलकाचा विचार केला तर 10 धावा धावफलकावरती. अगदी दुहेरी अंकावरती जाऊन पोहोचलाय धावफलक. इथून पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. दूरवरून क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला होता. इतर एक कंप्लीट झाले. दुसऱ्याचा प्रयत्न झाला. तिसऱ्याचा प्रयत्न देखील केला जाईल. आणि इथून बघता बघता अगदी 3 धावा कंप्लीट झाल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावेच्या सहाय्याने धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. अगदी 13 धावा धावफलकावरती. चांगली रनिंग या दोन फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. अगदी क्षेत्ररक्षक थोडासा बंबल झाला आणि त्यावरती मात्र या 2-3 धावा कंप्लीट देखील पाहायला मिळाल्या. आहा इथून फटका अप्रतिम आहे. चेंडू सीमा रेषा पार. षटकार.
अनिलच्या बॅटमधून आला हा षटकार. षटकाराच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. अगदी धावफलकाचा विचार केला तर 19 धाव्या धावफलकावरती जोडले जातात. हा इथून अगदी यष्ट्या उद्ध्वस्त झाल्यात. इथून फलंदाज अनिल चपारीचा अंत. अनिल बॅक टू द पवेलियन. इथून केशव न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. हो इथून फटका फसलाय. अगदी मिस टायमिंग स्ट्रोक. स्वतःच्या फॉलोथरमध्ये गोलंदाज चेंडूवरती आला होता, मात्र इथून सेल झाला जमिनीला दान. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट झाले. या 2 धाब्याच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसावत असताना 21 धावा धावफलकावरती. अगदी इथून खऱ्या अर्थाने विचार केला तर दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 21 धावा धावफलकावरती बनल्यात. इथून खऱ्या अर्थानं शेवटचा चेंडू या षटकाचा शिल्लक आहे. इथून कशा प्रकारे शेवटचा चेंडूवरती मात्र फटका पाहायला मिळेल का. केशवला पण पाहतोय स्ट्राईक एंडवरती. इथून थोडंसं विचार केलं तर रनअपमध्ये थोडंसं फेरबदल करत असताना थोड्याशा चुका आणि त्यावरती इथून इथून कमालीचा फटका. इथून अगदी नो मॅनलेस मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता. दूरवरून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार. तत्पूर्वी मात्र 2 धाबा कंप्लीट झाल्यात. या 2 धाब्याच्या साहाय्याने धावफलक 23 या धावसंख्येवरती. बोलण्याचा ट्रॅक वरती व्यक्तिक पहिले सांगी कुट्यातलं तिसरं षटक घेऊन येत असताना ओमकारला पाहतोय. इथून एक सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न आणि अगदी इथून एकच धाव. 1 धावेच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसावत असताना 24 धावा धावफलकावरती. इथून पुन्हा एकदा अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू हेलिकॉप्टर उडवायचा प्रयत्न झाला होता. इथून पुन्हा एकदा सिंगल कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. या सिंगल धाब्याच्या साहाय्याने धावफलक 25 या धावसंख्येवरती. अगदी तिसरं षटक प्रगतीपथावरती. एखादा मोठा फटका मात्र अजून पाहायला मिळाला नाही. 1 षटकार जरूर पाहिला होता. त्यानंतर पहिल्या षटकामध्ये देखील 2 चौकार पाहायला मिळाले होते. त्यानंतर मात्र स्कोअर कार्ड थोडासा धीमी गतीने पुढे सरसावला जातोय. इथून पुन्हा एकदा फटका फसला आहे. अगदी इथून एक सिंगल कंप्लीट झाले. या दुसरीचा प्रयत्न. इथून 2 धावा कंप्लीट झाल्यात. या 2 धावेच्या साहाय्याने धावफलक 27 या धावसंख्येवरती. इथून खऱ्या अर्थाने चांगली गोलंदाजी राहिली अद्यापर्यंत विचार केला तर गोलंदाज ओमकारचे.
हो यावेळेस चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये. फक्त एक सिंगल धाब्याच्या साहाय्याने धावफलक 28 धावा धावफलकावरती आहे. इथून फलंदाज होईल बाद. अगदी केशवच्या पारीचा अंत. बॅटर वेस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय रामदास. अगदी धावफलकाचा विचार केला तर 30 या धावसंख्येवरती स्थिर आहे. चौथ्या षटकाचा पहिलाच चेंडू आणि इथून पहिल्याच चेंडूवरती विकेटचं पतन देखील पाहायला मिळालंय. अगदी गोलंदाज समीरला आपण पाहतोय. थोडा कमालीचा फटका. अगदी रामदासच्या बॅटमधून आला हा दर्जेदार षटकार. इथून विचार केला तर ज्या फटक्यांची गरज होती खऱ्या अर्थाने ते फटके आता यायला तर सुरुवात झाली आहे. इथून अजूनही 4 चेंडू शिल्लक आहे. शेवटचं षटक प्रगतीपथावरती समीर लांगीवरती तो हल्ला बोल केलाय आणि षटकाराच्या सायन धावफलकाचा विचार केला तर 36 धावा धावफलकावरती आहे. इथून आता मात्र इथं चांगली गोलंदाजी राहिली आहे. विचार केला तर पहिल्या चेंडूत विकेट आला होता. दुसऱ्या चेंडूवरती सिंगल आणि तिसरा चेंडू निर्धाव आला. आणि इथून पुन्हा एकदा फटका फसला होता. दूरवर क्षेत्ररक्षक. एक सिंगल कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न आणि इथून अगदी तिसरी धाव देखील कंप्लीट होईल का. इथून अक्षरशः 3 धावा देखील कंप्लीट झाल्यात. या 3 धावेच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसावत असताना 40 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. आणि इथून फलंदाज होईल बाद. इथे षटक क्रमांक 4 संपलाय. अगदी धावफलकाचा विचार केला तर 40 बनल्यात. 41 धावांचं टार्गेट आहे.
चला इथून गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाज केशवला आपण पाहतोय अगदी इथून खराब चेंडू पहिला चेंडू केशव हा गोलंदाज ट्रॅक वरती स्क्वेअरचा मारा बंतर दाबेच्या सायने दाफलक 5 या धावसंख्येवरती. तर चिंचवाडी संघाचा कर्णधार आणि साथीनं जुमापट्टी संघाचा कर्णधार लगेचच यायचंय. यावेळेस पॉइंट मध्ये चेंडूला ट्रॅबल केलाय. सिंधू थांबणार डाय्या सिंधू जाऊन पोहोचला अगदी सीमा रेषा पार. यावेळेस फलंदाज विशालच्या बॅटमधून आला हा चौकार. हे चौकाराच्या सायने दाफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल अगदी 9 धावा दाफलका भरती. इथून अजून एकदा स्क्वेअर मारा बंतर दाबेच्या सायने दाफलक पुढे सरसावत असताना डेड बॉल का ओके डेड बॉल आहे अगदी इथून एक सिंगल कंप्लीट झाले. एक सिंगल धावेच्या सायने दाफलक पुढे सरसावत असताना 10 धावा धावलका भरती. चला टीम जुमापट्टी संघाचा कर्णधार यायचा लगेचच आणि चिंचवाडी संघाचा कर्णधार उपस्थित झालाय. इथून अजून एकदा निर्धाव चेंडूची सांगता. इथून विचार केला तर गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज केशवला आपण पाहतोय. इथून अजून एकदा निर्धाव कमालीची गोलंदाजी. विनंती करेन टीम भोंबाळवाडी संघ इकडनं आवाज देऊ नका अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. नाणेफेकी जिंकली चिंचवाडी संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला गेलाय. आमंत्रित केलं इतर टीम जुमापट्टी संघाला क्षेत्ररक्षणासाठी. सामना संपल्यानंतर लगेचच मैदानाच्या आतमध्ये जायचंय. आणि इथून षटक क्रमांक 2 संपलंय. धावफलकाचा विचार केला तर 11 धावा धावफलकावरती.
गोलंदाजा ट्रॅक भारतीय रबीला आपण पाहतोय, रोहित सॉरी, आणि इथं आल्या आल्या रोहित पहिल्या चेंडूवरती इथे फलंदाज होईल बाद. विशाल बॅक टू द पवेलियन. बॅटरला वीस मैदानाच्या आतमध्ये ओमकारला पाहतोय. इथून डावखुऱ्या शैलीचा फलंदाज ओमकार. अगदी खऱ्या अर्थाने विचार केला तर दाफलकाचा विचार केला 11 धावा दाफलक्यावरती बनल्यात. अगदी 41चं टार्गेट आहे. इथून 30 धावा बनवाव्या लागतील. येणारे 12 चेंडू आणि 30ची गरज होती. खऱ्या अर्थाने एक चेंडू फेकी झालाय. इथून 11 चेंडूवरती 30 बनवायच्यात. इथून स्क्वेअर मारा बंतर धाब्याच्या साईने दाफलक 12 या धावसंख्येवरती. इथून अगदी क्रॉस द लाईन फटका. चेंडू जाऊन पोहोचला. थर्ड मॅन रिझल्ट मध्ये आला हा चौकार. या चौकाराच्या सहाय्याने दाफलक पुढे सरसावत असताना इथून 16 धावा दाफलकावरती आहे. अजून एकदा स्क्वेअर मारा बंतर धाब्याच्या साहाय्याने दाफलक पुढे सरसावत असताना 17 धाबा दाफलकावरती आहे. इथून पुन्हा एकदा चेंडू 1 बाउन्स अखेर पोहोचलाय. थर्ड मॅन रिझर्व मध्ये आलाय हा दर्जेदार चौकार. इथून 2 चौकार पाहायला मिळेल. कमालीचे इथून विचार केला तर ज्या फटक्यांची गरज आहे ते फटके ओमकारच्या बॅटमधून पाहायला मिळतात. अगदी या चौकाराच्या साहाय्याने दाफलक 21 या धावसंख्येवरती आहे. इथून पुन्हा एकदा चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडूवरती शतरक्षक. एक सिंगल कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न नाही. इथून अगदी 2 धावा देखील कंप्लीट झाल्यात. या 2 धावेच्या साहाय्याने दाफलक 23 या धावसंख्येवरती आहे.
इथून अगदी पुन्हा एकदा ओमकारच्या बॅटमधून आला हा चौकाराच्या साह्याने फलक पुढे सरसाबत असतात ना पाहायला मिळेल. अगदी 27 धावा बनलेत. इथून खऱ्या अर्थाने येणारे 6 चेंडू आणि 14ची गरज आहे. इथून 6 चेंडू आणि 14ची गरज आहे. इथून नो नो अगदी इथून नक्कीच साईडचा नो असेल. इथून नो +1 अशी 2 धावा. या 2 धावेच्या साह्याने धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. अगदी 29 धावा बनल्यात. इथून येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 12 धाव्यांची गरज. इथून खोलवर टप्प्याचा चेंडू एक सिंगल कंप्लीट झाले. क्षेत्ररक्षक तैनात. एकच धावेवरती थांबावं लागेल. इथून एक धावेच्या साह्याने धावफलक 30 या धावसंख्येवरती. आता म्हणजे इथून विचार केला तर येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी 11ची गरज आहे. 5 चेंडू 11. समीर अजूनही मैदानाच्या आतमध्ये. अगदी ओमकारने कमालीची फटके पाहिजे त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. अगदी आपल्या टीमसाठी अगदी 13 धावा बनवल्यात. मात्र जेव्हा गरज होती तेव्हा मात्र त्याच्या बॅटमधून फटके पाहायला मिळालेत आणि त्या 13 धावा मात्र इथे चांगल्या स्थितीमध्ये मिळाल्यात. इथून समीर हो आणि आता इथून चेंडू आउट ऑफ द पार. समीरच्या बॅटमधून आलाय. मिड विकेट क्षेत्ररक्षकाच्या डोक्याबरड चेंडू जाणार सीमारेषा पार. षटकार. धावफलकाचा विचार केला तर 36 धावा बनल्यात. इथून 4 चेंडू आणि 5ची गरज आहे. आणि इथून आता विचार केला तर एक सिंगल झाली. कंप्लीट एक सिंगल धावेच्या साह्याने धावफलक 37 या धावसंख्येवरती. इथून 3 चेंडू आणि 4ची गरज आहे. आणि इथून चेंडू गेलाय सीमा रेषा पार. विजय फटका. इथून विजय होत टीम बोंबाळवाडी संघ. विजय संघाचं अभिनंदन. पराभूत संघाचं गोडस कौतुक. आणि या मॅचचा हिरो खऱ्या अर्थानं मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरला जाते ओमकार, ज्याच्या बॅटमधून कमालीचे फटके पाहायला मिळाले.